त्यांना सातवा वेतन आयोगाच्या मागचा फरक द्यायची तर ते ठरलं, परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कामगारांच्या मध्ये एक अस्वस्थता होती. परंतु आज PMPMLचे आयुक्त असतील, PMC आयुक्त असतील, PCMC आयुक्त असतील, सगळे संबंधित लोक असतील, अधिकारी असतील, त्यांना बोलून त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे आणि मागचे राहिलेले 7व्या वेतन आयोगाचे पैसे हे 4 टप्प्यामध्ये द्यायचं अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला. आणि आज तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या भागामध्ये, सकल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, त्याच्यात त्यांचं नुकसान झालं. त्या सर्व आपदग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं, परंतु DBT करण्यात आलेलं आहे आणि आज 11च्या पुढं प्रत्येकाच्या अकाउंटला 10,000 10,000 रुपये जमा होतील आणि काहींचे मात्र इथं आम्ही दिलेले आहेत. मग कारण मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीला भेट दिलेली होती, त्या घटनेला भेट दिलेली होती, मी पण भेटी दिलेल्या होत्या, इतर पण अनेक राजकीय लोकांनी भेट दिलेल्या होत्या. तुमचं सतत मीडियाचं तिथं लक्ष होतं, लोकप्रतिनिधींनी पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या भेटी दिलेल्या होत्या. पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या आपदग्रस्तांना आम्ही मदत करू आणि ती मदत आज केलेली आहे.